क्रांती चौक येथील गायत्री मेवाड रेस्टॉरंट यांच्या स्वयंपाकगृहामध्ये दुर्गंधीयुक्त पनीर वारंवार वापरल्याने काळेकुट्ट झालेले खाद्यतेल, उघडे पडलेले नूडल्स आणि तयार पदार्थांवर वैधता नोंद नसल्याचे आढळले। एवढेच नसून चक्क शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छता असलेल्या वातावरणात भाजीपाला कापण्यात येत होता। कच्चे पदार्थही जमिनीवर साठवण्यात आले होते। यासह अन्य त्रुटींमुळे क्रांती चौक येथील गायत्री मेवाड रेस्टॉरंट यांचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याबाबतची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाचे उपायुक्त करकरे यांनी दिली आहे। अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे। त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून गायत्री मेवाड रेस्टॉरंट जे गांधी चौकमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्या ठिकाणी धडक तपासणी करण्यासाठी त्या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या, जसे की दुर्गंधीयुक्त पनीर प्रत्यक्ष अन्न तयार करण्यासाठी वापरलं जात होतं। सदर तपासणीच्या वेळी जी आपण भाज्या तयार करणार असतात साई पनीर नावाची डिश होती, त्या डिशसाठी हे सध्या पनीर यूज करणार येणार होतं आणि हे ऑफ ऑर्डर होतं। ह्याच्यामध्ये सरळ त्याचं डिटोरिएशन झालेलं दिसत होतं। त्याचा स्मेल पण घेतला तर ते आपण बघत होतो की ते खराब झालेलं आहे। त्या अनुषंगे आपण पुढील कारवाई केली। तसेच जे पण ग्रेव्ही वगैरे तयार केलेली होती त्या लोकांनी किंवा जे प्रोडक्ट साठवून ठेवले होते त्याच्यावर काही टाईमलाईन ठेवल्या नव्हत्या त्याच्यामध्ये की केव्हा हे तयार केलेलं आहे, केव्हा यूज करायचं आहे त्या संदर्भामध्ये। तसे तिथं फिफोचा जो आहे तो मिसयूज केला जात होता की जे पण प्रोडक्ट येत आहे, जे प्रोडक्ट खराब झालेले ते लगेच बाहेर काढणं वगैरे किंवा ह्या अशा अनुषंगे त्यांनी कोणती खबरदारी घेतलेली नव्हती। तसेच तिथं जे शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळच भाजीची कटिंग केल्या जात होती, प्रत्येक भाजीचे टमाटे, कांदे, बाकीची भाजी, कोथिंबीर वगैरे यांची। तर हे स्वच्छतागृहाच्या अगदी एकदम बाजूलाच एकदम, तर ते एकदम चुकीचं आहे ते जे करत होते त्या बाबतीत। तसेच वॉशिंग एरियामध्ये आहे जिथे भांडे वगैरे घासतात, धुतात, त्या ठिकाणी नूडल्स उकडून ठेवण्यात आले। तिथे क्रॉस कंटॅमिनेशनचा धोका उद्भवू शकतो त्या संदर्भात। तसेच जे त्याच्यामध्ये जे कढईमध्ये तेल होतं ते काळेकुट्ट झालेलं खाद्यतेल होतं, तर ते त्यामध्ये ते फ्राईंग करत होते, तर ते पण एक चुकीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये। सदर आस्थापनेचं पण आपण ऑलरेडी 2025 मध्ये यांचं तपासणी केली होती। सदर तपासणीमध्ये पण यांना ज्या सुधार नोटीस पाठवली होती त्या अनुषंगी यांना 50,000 रुपयाचा दंड पण त्यावेळेस केलेला होता। तरी पण आता पण जेव्हा तपासणी करण्यात आली परत त्यांच्याकडनं काही याच्या चुका दिसून आल्या, कॉन्ट्रोवर्सी, शेड्यूल फूडच्या कॉन्ट्रोवर्सी दिसून आले आपल्या त्यामध्ये। सदर त्यासाठी जनहित लक्षात घेता सदर हॉटेलचा आपण परवाना तात्काळ निलंबित केलेला आहे। तसेच सातारा परिसरामध्ये 56 भोग थाळी आणि रेस्टॉरंट आणि बँकेट हॉल याचा आपण परवाना निलंबित केलेला आहे। सदर ठिकाणी आपल्याला काही निरीक्षण तपासणी दरम्यान सापडले आपल्याला। त्या अंतर्गत आस्थापनेच्या स्टोररूममध्ये ठेवलेले ज्वारी व बाजरीच्या पिठामध्ये प्रत्यक्ष जिवंत कीटक म्हणजे इन्सेक्ट्स आढळून आले। सदर कीटकग्रस्त अन्न साठा वापरण्याच्या स्थितीमध्ये आस्थापनेमध्ये ठेवण्यात आले होता। त्या सदर परिस्थितीमध्ये हे मानवी सेवनासाठी वापरलेल्या ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगी आम्ही ते सदरचे पीठ जे आहे ते जागेवरच नष्ट केलेले आहे। त्याचा आम्ही व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलेला आहे। सदर ठिकाणी पण फिफोचा अवलंब होत नव्हता। तसेच पिण्याच्या पाण्याचे जे रिपोर्ट्स होते त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हते त्यांच्याकडे, पोर्टेबल वॉटरचे। तसेच जे अन्नपदार्थ आहे, कच्चे अन्नपदार्थ, रॉ मटेरियल, त्यांचं फूड टेस्टिंग त्यांनी केलेली नव्हती। तसेच कोणाकडनं माल आणलेला आहे त्यांनी त्याची ट्रेसिबिलिटी होत नव्हती, त्यांचे प्रॉपर त्यांच्याकडे बिलिंग पण नव्हते सगळ्या ठिकाणी। तसेच बाकीच्या ठिकाणी जे आहे पेस्ट कंट्रोल ॲक्टिव्हिटी तर ती प्रॉपर केली दिसत नाही, कारण की जर जिवंत किडे आढळत आहे जर पिठाच्या ज्वारीच्या पिठामध्ये तर एकदम अत्यंत ही एकदम चुकीची बाब आहे। तर त्या अनुषंगे आपण सदर पेढीचा पण परवाना तात्काळ निलंबित केलेला आहे।